साऊथ अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया अँड अंटार्क्टिका. अँड फोर्थ ओशियन्समध्ये पॅसिफिक ओशन्स आहे तुमचा. त्याच्यानंतर इंडियन ओशन, अटलांटिक ओशन्स अँड आर्टिक ओशन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, आता 11th अँड 12th मध्ये जॉग्राफी स्टडी करत असताना आपण 2 पार्टमध्ये स्टडी करतो. नंबर 1 फिजिकल जॉग्राफी अँड सेकंड इज ह्युमन जॉग्राफी, म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरा आहे मानवी भूगोल. आता याच्या सब ब्रांचेस आहेत त्या जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटोलॉजी, ओशनोग्राफी, बायोजॉग्राफी, सॉइल जॉग्राफी अँड ॲस्ट्रॉनॉमिकल जॉग्राफी. या सगळ्या त्याच्या सब ब्रांचेस आहेत. सेम ॲज इट इज ह्युमन जॉग्राफीच्या पण इकडे आपल्याला काही ब्रांचेस दिसून येतात, सब ब्रांचेस. ओके, तर ह्या सगळ्या अभ्यासणार आहोत आपण 11th अँड 12th मध्ये. याचं बेसिक कन्सेप्ट जी काही आहे की नाही ती तुम्हाला आहे 11th अँड 12th मध्ये. नेक्स्ट आहे बघा अर्थ इंटेरियर पार्ट. जसं आपल्याला पृथ्वीवरती काही पार्ट दिसून येतात की नाही, पृथ्वीवरती लेयर्स आहेत. किती लेयर्स आहेत माहिती कोणाला? 7 5 लेयर्स आहेत. तसेच आपल्याला इंटिरियर पार्टमध्ये सुद्धा 3 लेयर्स दिसून येतात. किती लेयर्स आहे? 3 लेयर्स आहे. इंटेरियर मीन्स सरफेसच्या मध्ये. तर ते 3 पार्ट्स कोणते? नंबर 1 लिथोस्फिअर्स, मराठीत आपण त्याला म्हणतो शिलावरण. नंबर 1 कोणतं आहे? लिथोस्फिअर्स मीन्स शिलावरण. सेकंड इज मॅटल. सेकंड कोणतं आहे? मॅटल. मॅटल मीन्स त्याला आपण म्हणतो. सेकंड कोणतं आहे? प्रावरण. थर्ड आहे कोर. कोर और निफे, मराठीत सेम ॲज इट्स निफे असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने 3 याच्यामध्ये हे डिवाइड होताना दिसून येत आहे. आणि ज्या काही मुवमेंट्स तुम्हाला होताना दिसतात त्या अशा पद्धतीने होत असतात. बघा आता सरफेसवरती आपल्याला वेगवेगळे मुवमेंट जाणवतात, होतात की नाही? अर्थक्वेक होतो. कसा होतो? फक्त माहिती की अर्थक्वेक ही कन्सेप्ट आहे. भूकंप, भूकंप माहिती आहे सगळ्यांना, ज्वालामुखी उतरे. पण कसं होतं ॲक्च्युअलमध्ये ते काही आपल्याला नॉलेज नाही. तर ती सगळी माहिती भेटते ह्या लेसनमध्ये. ओके, नेक्स्ट आहे आता जो आपला लेसन आहे त्याच्यातलं थोडं बेसिक तुम्हाला सांगते. जे लेसन आपण स्टडी करतो की नाही त्याच्यातलं काही बेसिक आहे. फर्स्ट आपण अभ्यासणार आहोत वेदरिंग. ओके, पहिला जो लेसन आहे तुमचा अर्थ मुवमेंटवरती आहे, म्हणजे भू हालचाली. आणि त्याच्यातली जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे वेदरिंग, मास वेस्टिंग. तर वेदरिंग बघा, हे तुम्हाला काही डायग्राम्स इथे दिसत आहेत. हे जे काही शेप्स वगैरे आहे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये बघितलेले पाहिलेले का? ब्लॉक्समध्ये डिफरंट